श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची काळजी असते. मग ती मुलं लहान असतील किंवा मोठी असतील, नोकरी करत असतील, व्यवसाय करत असतील किंवा शिक्षण घेत असतील किंवा अगदी लहान बाळ असेल तरी देखील आई-वडिलांना आपल्या या मुलांची काळजी असते. मग ती शिक्षणासंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल किंवा व्यवसाय संबंधित असेल किंवा आपल्या मुलाचं किंवा मुलीचं विवाह ठरत नसेल किंवा आपलं लहान बाळ असेल आणि त्याला जर सतत नजरबाधा होत असेल, ते बाळ सतत रडत असेल, किरकिर करत असेल किंवा जर मुलगा किंवा मुलगी आपला ऐकत नसेल, घरामध्ये सतत आरडाओरडा करत असेल, मोठ्यांना उलटं बोलत असेल, मोठ्यांचं ऐकत नसेल, तर अशा प्रकारची विविध कारणे आपल्या मुलांविषयी असतात, ज्यांची काळजी आपल्या आई असते. आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपल्या मुलांना प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती व्हावी, त्यांचा विवाह ठरत नसेल तर योग्य ठिकाणी त्यांना योग्य वर किंवा योग्य वधू प्राप्त व्हावी, अशी सर्वच आई-वडिलांची इच्छा असते आणि त्यासाठी ते अनेक प्रयत्न देखील करत असतात. अनेक उपाय केले जातात, अनेक सेवा केल्या जातात. परंतु अशाच काही उपाय, असेच काही सेवा जर काही विशिष्ट तिथीला जर केले, तर याचे आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये 9 फेब्रुवारी 2024 रोजी येत असलेल्या दर्शमौनी अमावस्येला आपण एक उपाय करायचा आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये हाच उपाय जाणून घेणार आहोत. आईनं आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. आईनं मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे. ही वस्तू ओवाळून फेकून दिल्यामुळं आपल्या मुलावरची जी नजरबाधा असेल किंवा एखाद्यानं जर करणी बाधा केली असेल, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, शिक्षणामध्ये सतत जर अडचणी येत असतील, अडथळे येत असतील किंवा आपल्या मुलांची जर लग्न ठरत नसतील, विवाह ठरत नसेल, तर हे सर्व दूर होऊन आपल्या मुलाची प्रगती होणार आहे, यशप्राप्ती होणार आहे, नजरबाधा दूर होणार आहे आणि विवाह ठरत नसेल तर तो देखील ठरण्यास यामुळे मदत होणार आहे. आता अशी कोणती वस्तू आहे जी आईनं आपल्या मुलावर ओवाळून फेकून द्यायची आहे, हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कोणताही उपाय करत असताना किंवा कोणतीही सेवा करत असताना ती अगदी मनापासून केली तरच आपल्याला त्याचं निश्चित फळ प्राप्त होत असतं. करायचं म्हणून कोणताही उपाय जर केला तर त्याचा आपल्याला काहीही फायदा होत नाही. म्हणूनच अशा जर काही विशिष्ट तिथींना म्हणजेच अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, संकष्टी चतुर्थी असेल, एकादशी असेल किंवा अशाच कोणत्या विशिष्ट तिथी असतील आणि या च्या दिवशी आपण जर काही उपाय केले आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या घराच्या भरभराटीसाठी, प्रगतीसाठी, तर त्याचं आपल्याला नक्की फळ प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच या दर्शमौनी अमावस्येच्या दिवशी देखील आईनं आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकायची आहे. आता ही वस्तू नुसती फेकून चालणार नाही, तर यासाठी आपल्याला अनेक सेवा देखील या दिवशी करायच्या आहेत. तर या दिवशी सकाळी आईनं लवकर उठून स्नान करायचं आहे. या दर्शमौनी अमावस्येला स्नानाला विशेष महत्त्व असून स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ, चिमूटभर हळद, त्याचबरोबर गंगाजल मिसळून आपल्याला स्नान करायचं आहे. आईनं स्नान करायचं आहे, मुलांनी स्नान करायचं आहे. शक्य असेल तर घरातील सर्वच व्यक्तीने अशा प्रकारे या दिवशी स्नान करायचं आहे. त्याचबरोबर घरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. भगवान श्री हरिविष्णूंची, माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर दर्शमौनी अमावस्या भगवान श्री हरिविष्णूंना तसेच भगवान भोलेनाथांना समर्पित असून आपण यांची विधिवत पूजा केल्यानं या तिन्ही देवांचाच म्हणजेच भगवान श्री हरिविष्णू, भगवान भोलेनाथ आणि माता लक्ष्मीचा कृपाआशीर्वाद आपल्यावरती राहणार आहे. त्यासाठी आपल्याला यांची विधिवत पूजा करायची आहे. शक्य असेल तर या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करायची आहेत. आईनं तर करायचीच आहेत, परंतु घरातील इतर व्यक्तीने केली तरी देखील चालतील. जेणेकरून आपण या दिवशी जर लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करून आपण जर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली तर त्याचं आपल्याला अधिक फळ प्राप्त होत असतं. तसेच दर्शमौनी अमावस्या ही शुक्रवारी येत असल्यामुळं आईनं आपल्या जवळपासच्याच माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. शक्य असेल तर या दिवशी माता लक्ष्मीची ओटी देखील भरायची आहे. त्याचबरोबर आईनं या दिवशी उपवास करायचा आहे. माता लक्ष्मीला लाल रंगाची फुलं, अक्षदा, त्याचबरोबर धूप दीप दाखवायचा आहे. देशी गाईच्या तुपाचा दिवा माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करायचा आहे. तुमच्या जवळपास जर माता लक्ष्मीचं जर मंदिर नसेल तर इतर कोणत्याही देवी देवतेचं मंदिर असेल तर तिथं जाऊन आपल्याला अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीसमोर उभं राहून किंवा बसून आपल्याला
श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा श्रवण करायचं आहे. माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचं ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचं देखील आपल्याला स्मरण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या मुलावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी, मुलाचा विवाह ठरत नसेल, नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होऊन प्रगती होण्यासाठी, यश प्राप्ती होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्या जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन देखील आपल्याला अशाच प्रकारे एक सेवा करायची आहे. या पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत आणि असे हे पाणी आपल्याला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर या पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे. पिवळ्या रंगाची फुलं, अक्षदा, फळं आपण या झाडाला अर्पण करायचे आहेत. त्यानंतर 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. आपल्या मुलावरची सर्व विघ्न, संकट दूर होण्यासाठी भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे. आणि आपण हे सर्व करत असताना अगदी मनापासून करायचं आहे. आपण ही जी सेवा करत आहोत, तर माता लक्ष्मीला, भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे. ही सेवा मी माझ्या मुलांच्या प्रगतीसाठी, माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मी करत आहे. तर ही सेवा पूर्णत्वास जाऊ दे. माझ्या मुलांवरची सर्व संकट, विघ्न दूर होऊ दे. माझ्या मुलांची भरभराट होऊ दे, प्रगती होऊ दे, यशप्राप्ती होऊ दे. विवाह ठरत नसेल तर विवाह ठरू दे. लहान बाळ असेल, नजरबाधा जर होत असेल तर ती दूर होऊ दे. कर्णीबाधा असेल तर ती दूर होऊ दे. ग्रहदोष असतील, वास्तुदोष असतील तर ते दूर होऊ दे. ही सर्व काही इच्छा मनोकामना असेल तर या ठिकाणी आपल्याला बोलून दाखवायचं आहे. अशाच प्रकारची सेवा देखील आपल्याला भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन करायची आहे. शिवलिंगावरती आपल्याला या दिवशी जलाभिषेक करायचा आहे, दुग्धाभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर भगवान महादेवांना या शिवलिंगावरती आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे. ओम नमः शिवायचा आपल्याला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी देखील आपल्या या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपल्या मुलांवरची विघ्न संकट दूर होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर शक्य असेल आणि आपल्या जवळपास जर एखादी गोमाता असेल तर या गोमातेची देखील आपल्याला सेवा करायची आहे. या गोमातेला या दिवशी आपल्याला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला एक चपाती, या चपातीवर मुठभर चण्याची डाळ आणि एक गुळाचा खडा घेऊन आपल्याला एक गोमातेला खायला घालायचा आहे. गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि अशा प्रकारे तुम्ही जर या गोमातेची सेवा केली तर ही सेवा तुमची 33 कोटी देवी देवतांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर या गोमातेला देखील आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आपल्या सर्व मुलांवरची संकट, विघ्न दूर होण्यासाठी इथे देखील प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला दिवसभर सेवा झाल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला मी जो आज उपाय सांगणार आहे तर तो उपाय करायचा आहे. तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला जर तुम्हाला करणं शक्य जर झालं नाही तर तुम्ही रात्री 10 वाजण्याच्या अगोदर कधीही हा उपाय केला तरी देखील चालेल. आता हा उपाय करण्यासाठी आपला जो देवघर आहे, आपला जो देवार आहे, तर त्या ठिकाणी आपल्या मुलाला आपण एका पाटावरती किंवा खुर्चीवरती बसवायचं आहे. मग तुमच्या घरामध्ये एक मुलगा असेल, 2 मुलं असतील तर एका-एकाला आपल्याला या ठिकाणी बसवायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे. अगदी तुमचं लहान जर बाळ असेल तर कुणीही त्याला मांडीवरती घेऊन बसलं आणि त्यानंतर आपण हा उपाय केला तरी देखील चालू शकतो. आता आपल्याला ज्या वस्तू लागणार आहे तर त्या वस्तू घेण्यासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटवरती आपल्याला एक पेपर ठेवायचा आहे आणि या पेपरवरती आपल्याला या वस्तू ठेवायच्या आहेत. तर पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे आपल्याला 7 ते 8 लाल वाळलेल्या, अगदी कडकडीत वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक तुरटीचा खडा देखील घ्यायचा आहे. पिवळी जी मोहरी असते तर ती पिवळी मोहरी आपल्याला ओंजळभर घ्यायची आहे. खडे मीठ आपल्याला बाजारामध्ये मिळेल तर ते खडे मीठ देखील आपल्याला ओंजळभर घ्यायचं आहे. याच्यावरती आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि भीमसेनी कापराच्या 3 ते 4 वड्या टाकायच्या आहेत आणि 2 लवंगा देखील टाकायच्या आहेत. आता या वस्तू घेऊन आईनं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. यापैकी एकही वस्तू खाली सांडणार नाही याची देखील आपल्या आईनं विशेष काळजी घ्यायची आहे. आणि यानंतर भगवान श्री विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. तुम्ही जर माता लक्ष्मीची, भगवान श्री विष्णूंची जरी पूजा केली नसेल तर तुमच्या देवघरातील इष्टदेवतांना, देवी देवतांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे. ही मी सेवा करत आहे तर ही सेवा माझ्या मुलांवरची सर्व संकट, विघ्न दूर होण्यासाठी करत आहे. माझ्या मुलांच्या शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये येणारे
सर्व अडथळे दूर होण्यासाठी करत आहे, त्यांच्या प्रगतीसाठी, यशप्राप्तीसाठी करत आहे. माझ्या मुलाला सतत नजरबाधा होत आहे किंवा कोणी करणी केली आहे, तर ते दूर करण्यासाठी करत आहे. तर हे सर्व माझ्या मुलावरची सर्व संकटं दूर होऊ दे, माझ्या मुलाची प्रगती होऊ दे, प्रत्येक कामामध्ये त्याला यशप्राप्ती होऊ दे, अशी जी काही आपल्यामध्ये मनामध्ये इच्छा असेल, मनोकामना असेल, तर ती या सर्व देवी देवतांसमोर आपल्याला बोलून दाखवायची आहे. आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला या वस्तू या आपल्या देवघरावरून 3 वेळा उतरवायच्या आहेत. आणि उतरवत असताना ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचा आपल्याला माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर ही जी वस्तू आहे तर ती वस्तू आपल्याला हातामध्ये घेऊन बसायचं आहे आणि नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री विष्णूंच्या बीज मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. शक्य असेल तर श्री महालक्ष्मी अष्टकमचं किंवा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. शक्य नसेल तर तुम्ही स्तवन केलं तरी देखील चालेल. आणि त्यानंतर आपल्या मुलाला एका पाटावरती किंवा एखाद्या खुर्चीवरती आपल्याला बसवायचं आहे. देवघराकडे आपल्या मुलाचं तोंड असावं अशा प्रकारे आपल्याला बसवायचं आहे. त्यानंतर आपण या मुलावरून डोक्यापासून ते पायापर्यंत अशा प्रकारे आपल्याला म्हणजेच घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तर त्याप्रमाणे आपल्याला या वस्तू या मुलावरून फिरवायच्या आहेत. आपण लहान मुलांची दृष्ट काढत असतो तर त्याप्रमाणे आपल्याला ही दृष्टच काढायची आहेत. आणि हे सर्व करत असताना माझ्या मुलावरचे सर्व इडापिडा टळू दे, सर्व संकट टळू दे, माझ्या मुलाची प्रगती होऊ दे, अशी आपल्या मनामध्ये आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला या वस्तू ओवाळायच्या आहेत, उतरवायच्या आहेत. आणि त्यानंतर उतरवून झाल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, तर या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्याच वस्तू आपल्याला एका मुलासाठी, 2 मुलांसाठी, 3 मुलांसाठी घ्यायच्या आहेत. लहान बाळासाठी किंवा मोठ्या मुलासाठी देखील आपल्याला ह्याच वस्तू घ्यायच्या आहेत. आणि सेम उपाय आपल्याला अशा प्रकारे करायचा आहे. प्रत्येक मुलासाठी आपल्याला एकदा हा उपाय करायचा आहे. त्यानंतर या सर्व ओवाळून झाल्यानंतर, उतरवून झाल्यानंतर आईनं आपल्या घरापासून थोड्या दूर अंतरावरती नेऊन या वस्तू आपल्याला पेटवून द्यायच्या आहेत. आणि हे सर्व करत असताना आईनं कोणाशीही एकही शब्द बोलायचा नाही. अगदी शांतपणे फक्त आपल्याला देवाचं नामस्मरण करायचं आहे. आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी प्रार्थना करायची आहे, यशप्राप्तीसाठी प्रार्थना करत राहायचं आहे. विवाह ठरत नसेल तर तरी प्रार्थना करत राहायचं आहे. आणि त्यानंतर ही वस्तू जाळून घरामध्ये येत असताना हातपाय धुवायचे आहेत स्वच्छ पाण्याने बाहेर आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. घरामध्ये आल्यानंतर 2 ते 3 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि या भीमसेनी कापराच्या वड्या आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होऊन आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईल. लक्ष्मी माता या भीमसेनी कापराच्या सुगंधानं आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्याला घरामध्ये लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा भीमसेनी कापूर जाळायचा आहे. भीमसेनी कापूर हा घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असते तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो. तर अशा प्रकारे आपण हा जर उपाय आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, यशप्राप्तीसाठी, विवाह ठरत नसेल किंवा नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये सतत अडथळे येत असतील, लहान बाळाला नजरबाधा होत असेल किंवा एखाद्यानं जर करणी केली असेल, तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो उपाय तुम्ही दर महिन्यात येणाऱ्या अमावस्येला करू शकता. जोपर्यंत तुमच्या मुलाच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर होत नसतील, विवाह ठरत नसेल, तोपर्यंत आपण हा उपाय करत राहायचा आहे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. परंतु कोणताही उपाय करत असताना तो अगदी मनापासून करायचा आहे. मनापासून केलेली कोणतीही सेवा वाया जात नाही. त्याचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या जर काही समस्या असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.